एका 9 महिन्याच्या बाळावर हा प्रयोग करण्यात आला, जिथे ते बाळ नुकतंच बसायला शिकलेलं होतं. कुटुंबाकडून सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर डॉक्टर रोझाली त्या बाळाला रोज प्रयोगासाठी आपल्या सोबत घेऊन जात होते, जिथे त्या बाळावर 3 टप्प्यात प्रयोग करण्यात आला. खूप वेगवेगळे प्राणी तिथे आणले गेले. आता त्या बाळाला तिथे निरीक्षणासाठी आणलं गेलं आणि तिथे डॉक्टरांची टीमही उपस्थित होती. सगळे शास्त्रज्ञ सुद्धा तिथे होते. आता पहिल्या टप्प्यात त्यांच्याजवळ जितके वेगवेगळे प्राणी होते ते सगळे प्राणी त्या बाळाजवळ एका मागोमाग आणले गेले. कुत्रा आणला गेला, त्यानंतर ससा आणला गेला, उंदीर आणला गेला, अजून काही प्राणीही होते. एका मागोमाग सगळे त्या बाळाजवळ आणले गेले आणि ते बाळ खूप लहान असल्यामुळे ते फक्त उंदीर आणि मांजरीला हलकसं स्पर्श करत होतं, त्यांच्यासोबत खेळत होतं. त्यानंतर आता दुसरा टप्पा सुरू होतो, जिथे शास्त्रज्ञ काय करतात की जेव्हा ते इतर प्राणी त्या बाळाजवळ आणले जात होते तेव्हा ते काहीच करत नव्हते, पण जसं त्या पांढऱ्या उंदराला बाळाजवळ आणलं जायचं तसं मागे लोखंडी रॉडवर हातोड्याने खूप मोठा आवाज केला जायचा आणि त्या मोठ्या आवाजामुळे ते बाळ घाबरायचं, रडायला लागायचं आणि असंच वारंवार केलं गेलं. जसं त्याच्या समोर उंदीर आणला जाईल तसा मोठा आवाज केला जाईल आणि ते बाळ घाबरेल, रडेल. त्यानंतर शेवटच्या आणि तिसऱ्या टप्प्यात ही गोष्ट पाहिली गेली की जसं कोणताही आवाज न करता फक्त तो उंदीर बाळाजवळ आणला जायचा, तसं ते बाळ फक्त उंदराला पाहूनच रडायला सुरुवात करायचं. इतकंच नाही तर ते बाळ पांढऱ्या रंगाच्या इतर गोष्टी पाहून सुद्धा रडायला लागत होतं. यातून एक गोष्ट समोर आली, भीती तुमच्या आत निर्माण केली जाऊ शकते, म्हणजेच तुमच्या सगळ्या भीती जन्मताच तुमच्यात नसतात.